Question number 3. See, goodwill rates से आपण ऑलमोस्ट एक अराउंड 1 2 3 4 5 क्वेश्चन आपण कंप्लीट केले फक्त गुडविल रेजवर. आणि आधीचे 7 आपण गुडविल ब्रॉट इन कॅश. सो अराउंड आपले 12 क्वेश्चन आपले कंप्लीट झालेले आहेत. गुडविल रेजचं पूर्ण कन्सेप्ट संपलेलं नाही, अजून पुढे प्रॉब्लेममध्ये येणारच आहे. पण त्या रेजवर 4 प्रॉब्लेम आय थिंक इज मोर दॅन इनफ. रेज म्हणजे काय हे कळण्यासाठी ते 4 प्रॉब्लेम ओके. गुडविल ब्रॉट इन कॅश त्याच्या आधी ओके. जसं मी तुम्हाला सांगितलं की ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये नवीन नवीन कन्सेप्ट खूप आहेत. आज आपण आता एक पहिला प्रॉब्लेम, आता एक आपण नवीन कन्सेप्ट असणारा एक प्रॉब्लेम घेतोय. गुडविल रेज आणि गुडविल ब्रॉट इन कॅश हे सगळीकडे असणारच आहे, कारण गुडविल प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये असणार आहे. आयदर गुडविल ब्रॉट इन कॅश आणि गुडविल रेज. ठीक आहे. आज जो आपण नवीन कन्सेप्ट घेणार आहे त्या कन्सेप्टचं नाव आहे व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. म्हणजे त्याच्यामध्ये गुडविलची व्हॅल्यू दिलेली नाही, तर ती आपण गुडविलची व्हॅल्यू काढायची. त्याला आपण म्हणतो व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. बाकी सगळं काहीच नाही, बाकी सगळं सेम आहे तसंच आहे. बघा, रानडे आणि कानडे वेअर पार्टनर share the profit in the ratio of 3/5 and 2/5. On 31st March 2013, their balance sheet was as follow. Balance sheet as on 31st March 2013. Liability side ला बघा, creditor, reserve fund दिलाय, roundabout reserve fund. राउंड का केला? कारण तो रिझर्व फंड आपल्याला ओल्ड पार्टनर मध्ये वाटायचा आहे. कॅपिटल अकाउंट, बँक, डेटर्स, लेस आरडीडी, स्टॉक, इन्व्हेस्टमेंट, plant building. On 1st April 2013, Mr. Hegde was admitted to partnership on the following terms. Hegde admit झाला. He should bring rupees 18,650 as his capital for his 1/5 share. ठीक आहे, त्याने कॅपिटल आणलंय, काही प्रॉब्लेम नाही. Valuation of the goodwill of the firm. Please round the word goodwill of the firm. इसका मीनिंग समझा. गुडविल ऑफ द फर्म क्या क्या मीनिंग है उसका? पूरे फर्म का गुडविल, उसका वैल्यूएशन निकालने का है अपने को. Was to be made. सेंटेंस ब्रेक. कैसा निकालेंगे उसका वैल्यूएशन? ट्वाइस का मतलब डबल, 2 टाइम्स. ट्वाइस द एवरेज प्रॉफिट. यानी आपका जो एवरेज प्रॉफिट है ना, वो एवरेज प्रॉफिट का हम लोग ट्वाइस निकालेंगे, ट्वाइस करेंगे, 2 टाइम्स लेंगे एवरेज प्रॉफिट को, यानी 2 से मल्टीपल करेंगे एवरेज प्रॉफिट को, तो हमको मिलने वाला है गुडविल ऑफ द फर्म. और एवरेज प्रॉफिट जो निकालने का है वो लास्ट 3 ईयर का प्रॉफिट का निकालने का है. एवरेज प्रॉफिट ऑफ द लास्ट 3 ईयर. एंड द प्रॉफिट बेयर एज फॉलो. 12-13 का प्रॉफिट दिया है 16,000, 11-12 का प्रॉफिट दिया है 27,000 और 10-11 का प्रॉफिट दिया है 24,500. हेगड़े is to bring goodwill in cash. हेगड़ेने गुडविल कॅश मध्ये आणलं आहे, इक्वल टू हिज शेअर. यही इंपॉर्टेंट वर्डिंग है, हिज शेयर. हिज शेयर का मतलब उसका जितना शेयर है ना उतना वो गुडविल लाएगा बिजनेस में, बस ऐसा बोला है उधर. Number 3, before admitting Hegde, RDD was to be raised. Underline to be raised. इसके पहले वाले प्रॉब्लम में मैंने बोला था to be words is very important in admission. To be raised का मतलब क्या है? Raise म्हणजे वाढवणे. To be raised वाढवायचं आहे, म्हणजे RDD ची अमाउंट वाढवायची आहे.
अप टू म्हणजे पर्यंत ₹500 ओनली, 500 रुपयापर्यंत आरटीडीची व्हॅल्यू वाढवायची आहे. क्लोजिंग स्टॉक वॉज टू बी व्हॅल्यूड ॲट ₹7,500. Appreciate building by 5%. Prepare profit and loss adjustment account, capital account of the partner and the balance sheet of the new firm. ठीक आहे, स्टार्ट चालू करूया आपण. यस, काही टेन्शन नाही घ्यायचं, एकदम सोपं आहे. प्रॉपर 2-3 वेळा व्हिडिओ नाही कळलं, 2-3 वेळा व्हिडिओ रिपीट बघा, इझिली कळेल. ओके, चलो स्टार्ट. पहिले पार्टनरचं नाव लिहूया आपण. रानडे, कानडे, न्यू पार्टनर हेगडे. रानडे, कानडे, हेगडे. बाद में प्रॉफिट शेयरिंग रेशियो 3:2. क्वेश्चन नंबर 3 है, पेज नंबर है 92. और क्या लिखने का? बैलेंस शीट का डेट कभी एडमिट हुआ है? 1 अप्रैल 2013. स्टेप नंबर 1, ट्रांसफर रिस्पेक्ट टू बैलेंस टू द रिस्पेक्टिव लेजर अकाउंट. कैपिटल का बैलेंस हम लोग कैपिटल में ट्रांसफर करेंगे. बाय बैलेंस ब्रॉट डाउन. रानडे का बैलेंस है 36,000, कानडे का बैलेंस है 24,000 और हेगड़े का बैलेंस डैश. सो कैपिटल का बैलेंस कैपिटल अकाउंट में लिखने का है. लिखो लिखो लिखो. कैश का बैलेंस कैश अकाउंट में. टू बैलेंस ब्रॉट डाउन. आई थिंक 250 दिया है. 250. स्टेप नंबर 1 इज ओवर. स्टेप नंबर 2, रिजर्व फंड. यस, रिजर्व फंड दिया है उन्होंने. बाय रिजर्व फंड हम लोग क्या करेंगे? पार्टनर्स कैपिटल अकाउंट में ट्रांसफर करेंगे. रिजर्व फंड कितना दिया है? 5,000. प्रॉफिट शेयरिंग रेशियो दोनों मिला के कितना है? 5 है. 5,000 डिवाइड बाय 5, 1,000. 1,000 into 3, 3,000. 1,000 into 2, 2,000. Step number 2 is over. Step number 3, do as per adjustment. Adjustment number 1, he should bring ₹18,650 as his capital. Underline the word his capital. His capital का मतलब है उसका, उसके शेयर का जितना कैपिटल उतना वो लाएगा. वो पूरे बिजनेस का कैपिटल नहीं लाएगा, उसके शेयर, उसका जितना शेयर है बिजनेस में उतना ही कैपिटल लाएगा. वो खुद का कैपिटल लाएगा, पूरा बिजनेस का नहीं लाएगा. तो वहां पे बोला है 18,650 का कैपिटल उन्होंने लाया है. कैपिटल ब्रॉट इन कैश. क्या एंट्री आता है? कैपिटल ब्रॉट इन कैश. कैश अकाउंट डेबिट टू हेगड़े कैपिटल अकाउंट. सो कैश अकाउंट के डेबिट में टू हेगड़े कैपिटल अकाउंट. अमाउंट बोला है 18,650. तो पहला इफेक्ट कैश के डेबिट में हेगड़े कैपिटल, दूसरा इफेक्ट हेगड़े कैपिटल के क्रेडिट में. बाय कैश बाय 18,650. ठीक है, पहला इफेक्ट कैश बाय के डेबिट में बिकॉज उन्होंने कैश लाया है बिजनेस में. सेकंड इफेक्ट पार्टनर्स कैपिटल के अकाउंट क्रेडिट में, न्यू पार्टनर्स कैपिटल अकाउंट के क्रेडिट में बाय कैश बाय 18,650. यहाँ तक ओके, गुड. नाउ नंबर 2. आज हम लोग ये टॉपिक में, ये लेक्चर में हम लोग ये पढ़ रहे हैं कि वैल्यूएशन ऑफ गुडविल. गुडविल का वैल्यूएशन कैसा करते हैं. बस अभी तक जितना प्रॉब्लम हम लोगों ने सॉल्व किया है वो प्रॉब्लम में दे आर गिवन द अमाउंट ऑफ गुडविल. उन्होंने गुडविल का अमाउंट दिया हुआ था. इन दिस क्वेश्चन दे आर नॉट गिवन द अमाउंट ऑफ गुडविल, लेकिन हम लोग को निकालने का है. वी हैव टू फाइंड आउट द अमाउंट ऑफ गुडविल.
उन्होंने गुडविल का अमाउंट दिया नाही आहे, त्यांनी हा प्रॉब्लेममध्ये गुडविलची अमाऊंट दिलेली नाही आहे, आपल्याला गुडविलची अमाऊंट काढायची आहे. सो या वर्किंग नोटला, या प्रॉब्लेमला आपण बोलतो व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. मग आता गुडविलचं व्हॅल्युएशन म्हणजे गुडविलची व्हॅल्यू काढायची. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल म्हणजे आपल्याला ना गुडविलची व्हॅल्यू काढायची आहे. मग कसं काढणार गुडविलची व्हॅल्यू? बघा, त्यांनी ॲडजस्टमेंटमध्ये वाचा दिलं आहे, वैल्यूएशन ऑफ द गुडविल ऑफ द फर्म, यानी अपना पूरा फर्म का गुडविल का वैल्यू वॉज टू बी मेड ट्वाइस द ॲव्हरेज प्रॉफिट. म्हणजे आपला जो ॲव्हरेज प्रॉफिट आहे ना त्याच्या ट्वाइस, म्हणजे त्या ॲव्हरेज प्रॉफिटला 2ने मल्टिपल केलं की आपल्याला मिळणार गुडविल ऑफ द फर्म. ठीक आहे. आणि ॲव्हरेज प्रॉफिट किती वर्षाचा काढायचा आहे? लास्ट 3 इयरचा. लास्ट 3 इयरचा. मग लास्टच्या 3 वर्षाचा प्रॉफिट त्यांनी दिला आहे. ओके ओके. चल पहिलं आपण काढूया प्रॉफिट दिलाय ना त्यांनी. प्रॉफिटची टोटल करूया. टोटल प्रॉफिटची टोटल करूया. 12-13चा प्रॉफिट आहे 16,000. 11-12चा प्रॉफिट आहे 27,000 आणि 10-11चा प्रॉफिट आहे 24,500. म्हणजे टोटल किती प्रॉफिट आहे? 0. इथे काय लिहिलं आहे? टोटल प्रॉफिट म्हणजे प्रॉफिटचे टोटल 0. 5 7 4 10 आणि 7 17 4 1 2 2 4 5 1 6. म्हणजे आपला 3 वर्षाच्या तो प्रॉफिटची टोटल किती आहे? 67,500. आपल्याला काय करायचं आहे? ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट कसं काढणार? ॲव्हरेज प्रॉफिट म्हणजे काय? प्रॉफिटचा ॲव्हरेज. ॲव्हरेज प्रॉफिट म्हणजे प्रॉफिटचा ॲव्हरेज. ॲव्हरेज प्रॉफिट म्हणजे प्रॉफिटचा ॲव्हरेज. मग प्रॉफिट किती आहे? 67,500 डिवाइड बाय किती वर्षाचा प्रॉफिट आहे? 3 वर्षाचा. म्हणून 3 वर्षाने डिवाइड केलं. नाही कळलं तर सांगतो. ॲव्हरेज प्रॉफिट कसा काढणार? टोटल प्रॉफिट डिवाइड बाय नंबर ऑफ इयर. म्हणजे आपल्याला प्रॉफिटचा ॲव्हरेज काढायचा आहे. कळलं? काय करायचं आपल्याला? प्रॉफिटचा ॲव्हरेज काढायचा आहे. त्याला आपण म्हणतो ॲव्हरेज प्रॉफिट. टोटल प्रॉफिट डिवाइड बाय नंबर ऑफ इयर. टोटल प्रॉफिट आपण काढलाय 67,500 डिवाइड बाय 3. नंबर ऑफ इयर म्हणजे 3 वर्षाचा प्रॉफिट आहे म्हणून 3 ने डिवाइड करणार. ओके. 3 × 3 2 6 3 2 6 1 राहिला 5 3 5 15 0 0 22,500. दिस इज द अमाउंट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. सो ॲव्हरेज प्रॉफिट किती आला? 22,500. कोणाला कळलं नाही? मी थांबतो इथे. व्यवस्थित बघा. आपल्याला काय काढायचं आहे? ॲव्हरेज प्रॉफिट. किती वर्षाचा ॲव्हरेज प्रॉफिट काढायचा आहे? 3 वर्षाचा ॲव्हरेज प्रॉफिट काढायचा आहे. मग 3 वर्षाच्या प्रॉफिटची टोटल केली. टोटल प्रॉफिट डिवाइड बाय नंबर ऑफ इयर. ॲव्हरेज प्रॉफिट. आता या ॲव्हरेज प्रॉफिटला ट्वाइस करायचं. ट्वाइस म्हणजे डबल. मग आपल्याला मिळणार गुडविल ऑफ फर्म. सो गुडविल ऑफ फर्म इज इक्वल टू 2 × ॲव्हरेज प्रॉफिट. मग 2 × ॲव्हरेज प्रॉफिट 22,500. 22,500 × 2 45,000. सो हे आपलं गुडविल ऑफ फर्म. कसा काढला गुडविल ऑफ फर्म? 2 × ॲव्हरेज प्रॉफिट ट्वाइस द ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिटच्या डबल. मग 2 × ॲव्हरेज प्रॉफिट 45,000. 45,000 काय आलं? गुडविलची व्हॅल्यू. 45,000 काय आलं?
गुडविल ऑफ इथपर्यंत कळलं? बघून घ्या, व्यवस्थित बघा, कळलंच पाहिजे. ओके. नाव मग आता हेगडे येतोय ना, मग आपण हेगडेला बोलणार, हे हेगडे चल मला 45,000 रुपये दे. नाही, हेगडे बोलणार मी का 45 देऊ? मी बोललो अरे तू येतोय ना, मग तू मला 45,000 दे, 45,000 दे चल. तो बोलला मी 45 नाही देणार. का? कारण 45,000 हे संपूर्ण फर्मचं गुडविल आहे. नाही कळलं? तो काय बोलणार, मी माझ्या वाट्याचं गुडविल देणार. मेरा जितना शेयर है ना उतना ही मैं गुडविल देगा, मैं पूरा बिजनेस का गुडविल नहीं लाएगा. हे 45,000 पूर्ण बिझनेसच्या गुडविलची व्हॅल्यू आहे. समजतंय का? एक रूल पाठी लिहून घ्यायचा आहे वहीमध्ये. तर रूलचं हेडिंग लिहा गुडविल ऑफ लिहिलं. गुडविल ऑफ फर्म म्हणजेच सॉरी आपला नवीन पार्टनर येताना संपूर्ण फर्मचं गुडविल आणणार नाही. तो फक्त त्याच्याच वाट्याचं गुडविल घेऊन येणार. क्लिअर? मग आता त्याचा वाटा किती आहे? किती आहे त्याचा वाटा? ऍडजस्टमेंट नंबर 1 मध्ये बघा ना. He should bring rupees 18,650 as his capital for his 1/5 share. त्याचा बिझनेस मधला वाटा किती आहे? 1/5 शेअर. सो हेगडे शेअर इन गुडविल is equal to 45,000 into 1/5. आणि 45 हे संपूर्ण फर्मचं गुडविल आहे आणि त्याचा शेअर किती आहे? 1/5. सो 45,000 into 1/5 9,000. म्हणजे हेगडे किती गुडविल आणणार आहे? 9,000. बघा मी वेट करतोय, समजतंय? वर्किंग नोट, प्रॉपर वर्किंग नोट लिहिली आहे. ही वर्किंग नोट तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे. बॅलन्स शीटच्या खाली जागा असते तिथे लिहायची आहे, प्रॉपर व्यवस्थित. झालं? काढली गुडविलची व्हॅल्यू? हो. किती आली? 45,000. पण नवीन पार्टनर येताना संपूर्ण फर्मचं गुडविल आणणार नाही. तो फक्त त्याच्या वाट्याचं गुडविल आणणार आणि त्याचा वाटा किती आहे? 1/5. 45,000च्या 1/5 येतात 9,000. मग हेगडे किती आणणार गुडविल? 9,000. क्लिअर? गुड. आता पुढे वाचा काय सांगितलं? हेगडे इज टू ब्रिंग द गुडविल इन कॅश इक्वल टू हिज शेअर. तिथे पण त्यांनी सांगितलंय. त्यांनी नसलं सांगितलं तरी आपण असंच केलं असतं. आता हेगडेने काय केलं? गुडविल आणलंय. कशामध्ये आणलंय? कॅश मध्ये. गुडविल ब्रॉट इन कॅश. ओके. गुडविल ब्रॉट इन कॅश. मी तुम्हाला मागे सांगितलं, मी एक कन्सेप्ट वरचे 5-5 प्रॉब्लेम घेतोय, ते नंतर परत येणारच. आणि प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये गुडविल आहेच. गुडविलच मेन आहे. तुम्हाला गुडविल आलंच पाहिजे. बाकी काय असेल वाढली कमी झालेली आहे ते काय ठीक आहे, पण प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये गुडविल शिवाय तो प्रॉब्लेम नसणारच आहे. सो प्लीज गुडविल व्यवस्थित बघा. ओके. सो गुडविल ब्रॉट इन कॅश आणि गुडविल ब्रॉट इन कॅश परत एकदा आठवणीला उजाळा द्या. आठवा,
गुडविल ब्रॉट इन कॅश, जेव्हा आपण गुडविल कॅशमध्ये आणतो तेव्हा 2 एंट्र्या मारतो. एक गुडविल आणल्याची एंट्री, एक गुडविल डिस्ट्रीब्यूट केल्याची एंट्री. गुडविल आणल्या, गुडविल कशामध्ये आणलंय? कॅशमध्ये. एंट्री बोला, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट 9000. आणि दुसऱ्याकडे गुडविलच्या क्रेडिटला पण गुडविल तर नाही आहे, मग तो इफेक्ट देणार नाही, म्हणून कॅशच्या डेबिटला. आणि त्यानंतर हे गुडविल आपण आता डिस्ट्रीब्यूट करणार कोणामध्ये? ओल्ड पार्टनर ओल्ड रेशिओ. सो पार्टनरच्या क्रेडिटला बाय गुडविल किती आहे? 9000 डिवाइड बाय दोघांचे टोटल 5. 5 1 जा 5 जा 18 3 54 5400 18 2 36 3600 संपला. बॅलन्स शीटला लिहिणार नाही, गुडविल ट्रेस केलं तर बॅलन्स शीटला खलास. इज इट ओके? गुड. नाउ नेक्स्ट पुढची एक ॲडजस्टमेंट महत्वाची आहे. बिफोर ॲडमिटिंग हेगडे RDD कॉस्ट टू बी रेज. पहिल्यांदा आपण RDDची ॲडजस्टमेंट सोडवतोय. RDD टू बी रेज अप टू ₹500 ओनली. म्हणजे RDDची व्हॅल्यू 500 पर्यंत वाढवा. 500 पर्यंत वाढवा. 500 पर्यंत वाढवा. म्हणजे RDDची नवीन व्हॅल्यू 500 आहे. पॉईंट टू बी नोटेड हिअर. शॉर्टकट पॉईंट लक्षात ठेवा. तरी काय आहे? RDD वाढवा अप टू 500. 500 पर्यंत वाढवा. म्हणजे आधी किती असेल तर ती वाढवा, 500 पर्यंत वाढवा. म्हणजे RDDची नवीन व्हॅल्यू 500. सो डेटस 22,500 लेस RDD. तिथे ऑलरेडी 250 लिहिले, ते जाऊ द्या. त्यांनी काय झालं? RDDची नवीन व्हॅल्यू वाढवा किती पर्यंत? 500. म्हणजे RDDची नवीन व्हॅल्यू 500. इथे 500 बाहेर आले 22,000. अरे ओके गुड. RDD ही आपली लायबिलिटी आहे. RDD ची आधी व्हॅल्यू किती होती? 250. आता नवीन व्हॅल्यू किती आहे? 500. RDD वाढली, कितीनी वाढली? कितने से बढ़ गया? पहला RDD कितना था? 250. अभी RDD कितना है? 500 है. तो RDD का वैल्यू बढ़ गया है ना? कितने से बढ़ा? 250 से बढ़ा. RDD इज अवर लायबिलिटी. लायबिलिटी बढ़ गया, लॉस. लॉस रिवैल्यूएशन अकाउंट के डेबिट में टू RDD 250. That's it. Good. Closing stock to be valued at ₹7,500. क्लोजिंग स्टॉक का नया वैल्यू 7,500 बोला है. क्लोजिंग स्टॉक ची नवीन व्हॅल्यू त्यांनी 7,500 दिली आहे. स्टॉक बॅलन्स शीट मध्ये बघा, स्टॉक 8,500. जुनी व्हॅल्यू आतमध्ये, नवीन व्हॅल्यू बाहेर. विचार करा, आधी किती होती, आता किती आहे? वाढली की कमी झाली? कमी झाली. लेस, डिक्रीज. ओके. स्टॉक ही आपली असेट आहे. असेटची व्हॅल्यू कमी झाली. असेटची व्हॅल्यू कमी झाली. आपला लॉस. लॉस कुठे देतो? रिव्हॅल्युएशनच्या टू स्टॉक 1000. ॲप्रिशिएट बिल्डिंग बाय 5%. बिल्डिंगची व्हॅल्यू वाढली किती? 5%. बिल्डिंग किती? 22,000. ॲड ॲप्रिशिएट किती वाढले? 5%.
10% 2,200, 5% 1,100, 23,100. सोचो यहाँ पे बिल्डिंग का वैल्यू बढ़ गया, बिल्डिंग इज आवर एसेट, एसेट का वैल्यू बढ़ गया, अगर एसेट का वैल्यू बढ़ गया, एसेट का वैल्यू बढ़ गया है तो अपना प्रॉफिट और प्रॉफिट कहाँ पे लिखेंगे? रीवैल्यूएशन अकाउंट के क्रेडिट में बाय लैंड एंड बिल्डिंग। दैट्स इट, प्रॉब्लम इज ओवर। अभी पेंडिंग आइटम जो भी है वो ट्रांसफर कर दो नया बैलेंस शीट में। बैंक का तो बैलेंस गया है, डेटर्स का भी गया है, स्टॉक का भी गया है, इन्वेस्टमेंट ये लिख दो नया बैलेंस शीट में 12,000 बिकॉज इसका वैल्यू चेंज नहीं हुआ है। प्लांट भी है 15,000, बिल्डिंग का हो गया। और यहाँ पे लाइबिलिटी साइड में क्रेडिटर है, सन्ड्री क्रेडिटर वो भी लिख दो 15,000। रिजर्व फंड नहीं है, कैपिटल अकाउंट नहीं है, द प्रॉब्लम इज ओवर। नाउ क्लोज। 1250 में से 1,100 गया, 150, 1 2 3 4 बाय रीवैल्यूएशन लॉस ट्रांसफर टू पार्टनर्स कैपिटल अकाउंट। दो पार्टनर रानडे और कानडे, 3:2 रेशो। 150 को हम लोग 5 से डिवाइड करेंगे, 30 आया, 30 इंटू 3 90, 30 इंटू 2 60। इसके क्रेडिट में इसके डेबिट में टू रिवैल्यूएशन। नाउ क्लोज द 18,650 में से डेबिट में से गया 18,650। 24 2 26 3 29 24 आ गए। चौबीस 2 26 3 29 बराबर 29,600 माइनस 60 29,540। $44 310 to balance carried out. बराबर एक कैपिटल अकाउंट रानडे कानडे हेगड़े 44,310 29,540 18,650। कैश का टोटल लिखने का है 0 27,900 $1,000,900
27,900 cash. Now total 0, 0, 5, 7, 10. 1,07,500. यहाँ पे देखेंगे हम लोग 9 plus 1 5, 9 12 14, 14 plus 5 19 plus 1 20 plus 2 27. 2 4 5 7 8 9 5. Is it tally? Thank you.